पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। नागपूरमध्ये काल रात्री गोळीबारात एकाचा मृत्यू झाला। गोधनी प्रकाश नगर परिसरातील भाजी बाजारामध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे। तर सोहेल खान असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी रात्री उशिरा धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम आणि भूषण या 3 आरोपींना ताब्यात घेतलंय, तर चौथा आरोपी फरार आहे। घटनेनंतर काही तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। भाजीचं दुकान लावण्यावरून वाद झाला आणि हा प्रकार घडल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। तर भाजीचं दुकान लावण्यावरून हा सगळा वाद झालेला होता। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केलेली, तर एक जण फरार आहे। तरुणांकडून परिसरात गोंधळ घालण्यात आला आणि दुचाकी फोडण्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे। नागपूरमधील या गोळीबारात एकाचा मृत्यू झालेला आहे। नागपूरमधील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातला प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण क्षुल्लक कारणावरून चक्क गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।